आज अंशा ट्युशन टीचरनी त्यांच्यासाठी पार्टी ठेवली आहे, त्यामुळे आज अंश घरी जेवायला नाही आहे. तो आज फक्त काहीतरी पावभाजी आणि खीर बनवली आहे त्याच्या टीचरनी. जास्त दूर नाही आहे त्याचं ट्युशन, आणि खरं तर मला ट्युशन लावणं पटत नाही, पण अंश घरात राहून राहून फार बोर होत होता. मग म्हटलं जरा मुलांमध्ये जाऊ दे, मग मी ट्युशन लावला. मग तो खूपच खुश झाला, आणि ट्युशन पण काही जास्त लांब नाही, दारातच आहे, त्यामुळे काही वाटत नाही. आणि मी त्याचं मन लागणं पण महत्त्वाचं आहे. त्यामुळं आज अंशूचा स्वयंपाक नाही आहे. अंशला शेवग्याच्या शेंगेची ॲलर्जी आहे, आणि म्हणून शेवग्याच्या शेंगा खूप दिवस झाला आणून ठेवल्या होत्या मी, आणि त्या बनवल्याच जात नव्हत्या. आता आम्ही दोघंच आहोत, मग म्हटलं चला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवूया. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता मला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. त्यात सगळ्यात महत्त्वाचं बोलणं मला तुमच्या सगळ्यांसोबत बोलायचं होतं. मी कमेंट्स डिलीट करते कोणी अशा फालतू कमेंट केल्या तर, की एक जे आहे ती आमच्या पतिदेवांची गर्लफ्रेंड आहे बरं का, मला कमेंट करते, तर तिची कमेंट एक मी डिलीट करते, पटापट डिलीट करते. गर्लफ्रेंड आहे म्हणजे एक बरं का, आता ऑप्शन नाही, सगळ्यांचीच असते. आता आम्हाला कोणी भेटलं नाही म्हणून काय आम्ही दुसऱ्यांना पण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ठेवू नका असं कसं म्हणायचं बरं, नाही का? ते त्यांचा पास्ट आहे. तर तिच्या कमेंट फक्त ठेवते, बाकी सगळ्यांचे मी कमेंट डिलीट करते, तिचे पण कधी कधी डिलीट करते. तर कमेंट अशा करतायत मला की कशाला शिक्षण घेतलं, जर स्वयंपाकाचंच काम करायची होती तुला तर वगैरे असं. आता तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की मला स्वयंपाक करायला किती आवडतं. आता तुम्ही बघितलंच असेल माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये वगैरे की मी मेस पण चालवत होते. तर आता मेस चालवणं मला परवडत नाही आहे. परवडत नाही म्हणजे भाज्या महाग झाल्या आहेत, डब्यांच्या किमती वाढवून देत नाहीत, आणि जे डब्बेवाले आहेत ते टायमावर पेमेंट करत नाहीत, जे बॅचलर्स असतात ते, आणि टिफिन तेच लावतात जे बॅचलर असतात, टायमावर पेमेंट करत नाहीत, काय नाहीत. मग ते टिफिन आपल्यालाही परवडले पाहिजेत बनवायला, किंवा भाज्या स्वतःच्या पदार्थचे पैसे आणून त्यांना घालायला. आणि काही लोक तर बुडवूनच जातात, इमोशनल ब्लॅकमेल करून जॉब केला आणि घरी प्रॉब्लेम असला आहे वगैरे असं म्हणून बंद केलं. तर अशा कमेंट करताना 10 वेळा विचार करा. उगाच यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती कशाला इज्जत काढून घेतात माझ्याकडून चार शब्द ऐकून, नाही का? आता सोशल मीडियावर आले म्हटल्यावर हे सगळं चालणारच. हां, मी लक्ष देत नाही, तुम्ही अशा सपोर्ट करत राहा आत्तापर्यंत जसा तुम्ही सपोर्ट केलाय तसा. बाहेरचा स्वयंपाक बनवून आल्याच्या नंतर ना घरातला स्वयंपाक बनवायचा फार कंटाळा येतो, पण म्हटलं जरा शेवग्याच्या शेंग्याची आमटी आणि भाजी एकत्र बनवूया. आणि ती अशी तव्यात परतलेली मेथी मला फार आवडते, भाकरी बनवायची आणि त्यानंतर तव्यात मेथी फ्राय करायची, मला खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की सांगा बरं का. तर आता अर्धवट कामं सोडून मी पुन्हा कामाला चालले. रविवारचं माझं असंच असतं, दिवसभर जावं लागतं, यावं लागतं, आणि सगळ्यांनी उशिरा उठतात ज्यांच्याकडे मी कामाला जाते स्वयंपाकाला त्यांचे, त्यामुळं माझं घरातली कामं अशीच राहतात. आता मी भांडे बघू शकता, किचन किती घाण आहे. आता ठेवा सगळ्यांनी नावं, जाऊ दे असू दे. थोडीशी भांडे म्हटलं घासून घ्यावे, बाकीचे तसे सोडले, टाईम झाला. तर सगळ्यात आधी गॅस चेक करूया, बंद आहे का? बंद आहे. तर यासाठी हे असंच सोडून चालले. जितकं होईल तितकं भांडे घासून घ्यायचा प्रयत्न केला, आणि म्हटलं आल्यावरती उरलेली भांडे घासूया, कारण संध्याकाळी आल्याच्या नंतर मला जायचं आहे बाहेर अंशला शॉपिंगला घेऊन, कारण उद्या त्याचा रिपोर्ट डे आहे. तर उद्या रिपोर्ट डेचा रिझल्ट उद्याच सांगेन मी. ना आपण दरवाजा बंद करूया. ह्याला अजून पण का नाही दाबूनच बंद करावा लागतोय. अजून पण तो नवीनच आहे ना, जुना झाला नाही, त्याच्यामुळं टाईट आहे अजून पण त्याची ती पावडर कोटिंग. आणि हा जो शू रॅग आहे ना, मला खरंच भारी. हा कोणाला घ्यायचं असेल तर कम्युनिटी पोस्टला लिंक देते. आता तुम्ही म्हणाल किती घाण, तर आता असू दे, आठवड्यातनं एकदा साफ करते. मम्मीला सोडून आमचं लेकरू चाललंय फिरायला, आहे की नाही? जा बॉटल घ्यायचं ती पाण्याची, जा पटकन चल ना. बॉटल कुठून नेऊन ठेवली बघा,
चला तर अंश चाललाय गार्डनला आणि मी चालले माझ्या कामाला है ना. पार्कला पण जाणार ना गार्डन सोबत. हो हो जाऊ. आणि शूज पण चांगलं आहे बरं का. हा. अंशात आमच्या गावाला जाणार आहे मग त्याच्यासाठी शूज घेणं गरजेचं माझ्या आहे. हाईटचे शूज येतात 1 फूट पण बडे. ओके 1 फूट बडे. हा. वेडा बुवा हा. वेडा बुवा माझ्या